पार्थ गावडला सुद्धा आपण पाहत आहेत एक अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून हे मैदान जरूर गाजवलं होतं SPL च्या माध्यमातून. निशांत येत आहेत मॅन ऑफ द मॅच आणि निशांतच्या जोडीला अजून एक फोटोग्राफर आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण सोशल मीडियाचा जमाना आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तेवढंच चांगलं आणि तेवढंच वाईट, जर चांगलं केलं तर तेवढंच चांगलं आणि वाईट केलं तर तेवढंच वाईट या मीडियाच्या द्वारे. सामन्याला होईल सुरुवात. फोकस राहील ऑनलाईन ऑनगोईंग मॅचच्या दिशेने आणि अशोकजी पाटील जे सदस्य आहेत यंगस्टार कमिटीचे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मंगलदाजी गरज साहेब सामनावीर जे छोटंसं रोपट जांभूळचं आपल्याला पाहायला मिळतं मनोजी पाटील यांच्या गावामधून हे सुप्रसिद्ध असं रोपट पाहायला मिळतं. जांभूळ हे नाव प्रत्येकाच्या मुखात आल्यानंतर बहाडुल हे गाव ऑटोमॅटिकली येतं. तर अशोकजी पाटील साहेब आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. निशांत कॉंग्रॅच्युलेशन अँड ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच साठी. जाऊया मनोजी पाटील यांच्याकडे आणि या आवाज ऐकूया. पहिल्याच बॉलवर प्लेड ऑन फलंदाज बाद बहाडुलीचा गोड आवाज. आमचे जवळचे मित्र मनोजी पाटील कॉमेंट्री बॉक्स. पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट मी खोडावेगा. पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट मी खोडावेगा. येती रॉकी तुमचं नाव गाय रॉकी. तर पहिला सामना आपण बघितला जय हनुमान मायखोप आणि बाप्पा मोरिया याच्यामध्ये जय हनुमान मायखोप हा संघ विजय झाला. दुसऱ्या सामन्यामध्ये NCC सफाळ्याने बाजी मारली. त्यानंतर वरचा ठरला तो जय महाराष्ट्र चिखलफाडा आणि त्यानंतर शिवशक्ती उसरणी असे 4 संघ आजच्या दिवसामध्ये विजयी झालेले आहेत. 5वा सामना सुरू आहे. कोरे साईजोत 11 आणि रॉकी ग्रुप या 2 संघांदरम्यान ही लढत आपल्याला बघायला मिळते. धन्यवाद प्रमुख सर. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 2 धावा 1 धाव. षटक क्रमांक पहिलं रियांश गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्येचा विचार केला तर 1 धाव फलकावर लागली गेली. अमेय, ललित आणि रोहन हे 3 फलंदाज आपण बघतोय. अमेय बाद झाला आणि ललित आणि रोहन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथे फुलटॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षण सुरेख झालंय परंतु 1 धाव रोखू शकत नाही आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 1 धाव. 2 धाव फलकावर लागल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. पुन्हा एकदा आम्ही दुपारच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तुम्ही या स्पर्धेत या मैदानावर आलात आणि या स्पर्धेला खरोखर शोभा वाढवली. यावेळेला सुरेख गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलं जातंय. चांगली गोलंदाजी करताना गोलंदाज रियांश आपल्याला बघायला मिळते. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. ज्या अनुषंगाने आपण बघतोय दुपारचं सत्र आहे, खेळपट्टी टणक आहे. मोठे फटके खेळण्यासाठी फलंदाजाला पोषक अशी हवा सुद्धा आहे परंतु एवढी सुरेख हवा एका बाजूने मात्र वाहत असताना सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय रियांश. कौतुक करावं लागेल. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का आणि इथे आकाशने मात्र चुकी केली. झेल सुटलाय आणि या दरम्यान 1 धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 4 धावा. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे आणि पहिल्या षटकातील एकंदरीत 5 चेंडूंचा खेळ आपल्याला बघायला मिळतोय. 5 चेंडूमध्ये 4 धावा 1 गडी बाद होणारा खेळाडू आपण बघितला तर अमेय पहिल्या चेंडूवर मात्र त्रिफळा चिप होताना आपल्याला बघायला मिळाला. पुन्हा एकदा रियांश. सुरेख फटका आहे. लॉंग ऑफला चेंडू निघून येतोय. 1 धाव मात्र परिपूर्ण केली जाते. पहिलं षटक संपलंय. धावसंख्या आपण बघितली तर 5 या धावसंख्येवर 1 गडी बाद होतो. या आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. तर आदरणीय श्रीकांतजी भोईर साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. तर आदरणीय अशोक पाटील सरांना विनंती करेन आपले शुभ हस्ते श्रीकांतजी भोईर सरांचा शुभ सन्मान करायचा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे जवळचे मित्र आहेत आणि एक पंच म्हणून या पंचकृषीमध्ये ज्यांनी आपलं नाव उज्ज्वल केलेलं आहे
छोट्या खेळाडूंपासून मोठे खेळाडू ज्यांना परिचित आहेत असे आमचे जवळचे मित्र श्रीकांतजी भोईर साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करताना अशोकजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. या स्पर्धेची ही परंपरा राहिलेली आहे. पाहुण्यांचं आदरातिथ्य स्वागत सन्मान करणं हीच हे आपलं कर्तव्य समजून मात्र हे कमिटी मेंबर्स आपल्याला बघायला मिळतात. ज्या पद्धतीने मात्र पाहुण्यांचा स्वागत सन्मान केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही श्रीकांतजी भोईर साहेबांना धन्यवाद देतोय. धावसंख्या आपण बघितली तर 5 धावा. पहिलं षटकाचा खेळ इथे संपुष्टात येताना षटक क्रमांक दुसरं आणि गोलंदाज येतोय आकाश. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. यंग स्टार चषक माकणे आजचा दुसरा दिवस आणि आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये आम्हाला इथे मंगलताची गरज साहेबांनी संधी दिली त्याबद्दल त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. नक्कीच माकणे प्रीमियर लीगला सुद्धा एक दिवस असेल 8 तारखेला, तेव्हा सुद्धा भेट होईल. परंतु आज आमच्या समवेत हार्दिक किनी आणि प्रमोदजी शेडगे सर पालघर भूषण म्हणून ज्यांना आपण ओळखतोय त्यांची साथ आम्हाला वारंवार लाभते. या पंचकृषीमध्ये खूप छान पद्धतीने समालोचन करतात. सुप्रीम सारखी मोठी स्पर्धा त्यांनी केलेली आहे. परंतु एवढ्या मोठमोठ्या स्पर्धा करतात, अजून मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी कराव्यात असं आम्हाला सुद्धा वाटतंय. आमचा आशीर्वाद सुद्धा असेल त्यांच्या समवेत. आम्ही प्रार्थना करू परमेश्वराच्या चरणी की तुम्ही खूप पुढे जा आणि आमच्या या पालघरचं नाव तुम्ही या महाराष्ट्राच्या या भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवा. परंतु त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर धावसंख्या आपण बघतोय. धावसंख्या 8 धावा. एक गडच्या मोबदल्यात 8 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. एवढ्या मोठमोठ्या स्पर्धा करूनही मात्र जसे ते आहेत तसेच राहतात. एकदम साधं राहणीमान आणि उच्च विचार यांनी हे व्यक्तिमत्व भरलेलं आहे. खरोखरच प्रमोद शेडगे सरांचा आम्ही जसं सन्मान करतोय याआधी केला आणि यापुढेही आम्ही करत राहू, कारण तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळेला मात्र सुरेख गोलंदाजी करताना गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय आकाश. कौतुक करावं लागेल आकाशचं, ज्या अनुषंगाने गोलंदाजी करतोय. पूर्णपणे मात्र प्रेशर मध्ये टाकलेलं आहे दोन्ही फलंदाजांना. मोठे धावसंख्या येत नाही, फक्त एका चेंडूवर 2 धावा आल्यात, नाहीतर प्रत्येक चेंडूवर सिंगल, काही डॉट बॉल सुद्धा आपल्याला बघायला मिळाले. 2 डॉट बॉल आलेत या 9 चेंडूमध्ये. अप्रतिम गोलंदाजी करताना पहिलं षटक आपण बघितलं तर 5 सिंगल आणि 1 विकेट. त्यानंतर दुसऱ्या षटक आकाशने पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसरा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव बघायला मिळतोय. चांगली कौतुकास्पद कामगिरी करताना दोन्ही गोलंदाज आपल्याला बघायला मिळतात. यावेळेला सुरेख फटका, इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला होता सूरजने, परंतु इथे मात्र एक धाव रोखू शकत नाही. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 9. या धावसंख्येवर 9 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. 1.4 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 9 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज आकाश. यावेळेला आपण बघितलं तर चेंडू निघून जातोय. डाव्या एसटीच्या वरून जाणारा चेंडू होता, परंतु रिव्हर्स खेळण्याचा जो तुमचा प्रयत्न होता त्या अनुषंगाने पंचांनी मात्र फेअर डिलिव्हरी घोषित केलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. आकाश, शेवटचा चेंडू असेल. यावेळेला सुरेख फटका, इनफिल्डच्या वरून चेंडू मात्र निघून जातोय. 1 बाउन्स, चौकार. क्रिकेटचं सौंदर्य दर्शवणारा हा फटका होता. 1 नाही 2 नाही तर तुम्ही 10 वेळा जरी हा फटका बघितला तरी तुम्हाला कंटाळा येणार नाही. एवढा सुरेख आणि अप्रतिम फटका आपल्याला बघायला मिळाला तो रोहन यांच्या बॅटमधून. षटक क्रमांक 2 संपलेला आहे इथे आणि 2 षटकाच्या समाप्ती धावसंख्या आपण बघितली तर 13 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक.
फेविक्विक बघा. आता फर्स्ट एड बॉक्स मध्ये मी आयोजकांना विनंती करेन फेविक्विक पण ठेवत जा, कारण आज गरज लागली यापुढेही लागेल. तर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 13 धावा. षटक क्रमांक आपण बघतोय 2 इथे संपलेले आहेत. 2 षटकाच्या समाप्तीखेर 13 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात, म्हणजेच पूर्णपणे आपण बघतोय रॉकी ग्रुपने वर्चस्व या सामन्यावर प्रस्थापित केले. 2 षटकांमध्ये 13 धावा आणि 1 गडी बाद. चांगली गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. रॉकी ग्रुप एका बाजूने आपण बघतोय षटक 2 हाताळलेत, फक्त 13 धावा खर्च केल्यात, म्हणजे पूर्णपणे दबदबा जो दबदबा आहे तो राखलेला आहे. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये पॉवरफुल फलंदाजी व्हायला हवी आहे. आणि जी खेळपट्टी आपण बघतोय की फलंदाजांच्या प्रेमात आहे, त्या फलंदाजीच्या प्रेमात पडलेल्या खेळपट्टीवर गोलंदाजाचं वर्चस्व आपल्याला बघायला मिळत आहे. एका एंडने चांगल्या धावा होत आहेत, हवा सुद्धा आहे, परंतु इथे आपण बघितलं तर गोलंदाजाचं पूर्णपणे वर्चस्व आपल्याला बघायला मिळते. सध्याच्या या पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये आपल्याला बघायला मिळते. पॉवरफुल गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळाली. 2 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 13 या धावसंख्येवर 1 गडी बाद झालाय. जबरदस्त आणि अप्रतिम अशी स्पर्धा आपण बघतोय. यंगस्टार चषक माकणे खेळाडू कक्ष, त्यानंतर आपण बघितलं तर 2 खेळाडू कक्ष आहेत, महिला कक्ष आहे. महिलांसाठी वेगळा स्टॅन आपल्याला बघायला मिळतोय. 2 संघाच्या खेळाडूंसाठी 2 वेगवेगळे खेळाडू कक्ष आहेत. संकल्पना चांगली आहे. खूप मोठा असा व्यासपीठ आपल्याला बघायला मिळतोय. त्याच व्यासपीठावर आपण बघतोय संगीत कक्ष, समालोचन कक्ष. काय जबरदस्त मात्र आयोजन आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळतंय. तर हे एक दोघांना शक्य नाही, तर माझी 43 खेळाडू एकत्र आले आणि त्यांच्या संकल्पनेतून मात्र ही स्पर्धा आपल्याला आज पाहायला मिळते. त्या दरम्यान एक चेंडू पडतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 14. या धावसंख्येवर 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. सुंदर असं मैदान सुद्धा आपल्याला बघायला मिळतंय. राईट आर्म ओव्हर द विकेट षटक क्रमांक 3. इथे सुरेख पुन्हा एकदा मात्र काही गुड लेंथवर चेंडू पडल्यानंतर जो अतिरिक्त बाउन्स आपल्याला बघायला मिळाला आणि ती अतिरिक्त उसळी आणि त्याचमुळे फलंदाज पूर्णपणे बीट होताना निर्धाव चेंडू आपल्याला रियांशचा बघायला मिळतोय. पहिलं षटक रियांशने 5 धावांचं हाताळलं. काय जबरदस्त गोलंदाजी करताना रियांश हलक्या हाताने चेंडूला मात्र डिलिव्हर केलं होतं. तेवढ्या सहजतेने खेळला गेलेला हा फटका लॉंगॉनला क्षेत्ररक्षण झालं. चेंडूला फेकलं तोपर्यंत 1 धाव येताना धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 15 धावा. 15 रन्स ऑन दी बोर्ड. 15 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय आणि 15 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. साईजोत कोरे या संघाच्या. पुन्हा एकदा गोलंदाज रियांश हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू निर्धाव निघून जातोय. कमबॅक सुरेख केलं गेलंय. काय जबरदस्त मात्र गोलंदाजी करताना रियांश बघायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला आपण बघतोय तर एक रोहनच्या बॅट मधून चौकार आलाय. तो जर वगळला तर काय जबरदस्त गोलंदाजी. फुलटॉस चेंडू आहे. इथे 9 चेंडू घोषित केलाय अजित म्हात्रे सरांनी आणि 1+1 अशा 2 धावा येतील आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावा. 9चा इशारा. 17 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. फ्री हिटचा इशारा पंचांकडून आपण बघतोय. सुरेख हवा सुटलेली आहे. जोरदार हवा आहे. फक्त चेंडूला तुम्हाला कनेक्ट करायचा आहे. यावेळेला सरळ बॅटने खेळलेला हा चेंडू आपण बघतोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे झेल सुटलाय आणि चेंडू 6 धावांकरिता सुद्धा गेलाय. घेऊया एक छोटासा डीजे. आहे त्यामुळे तोच चेंडू मैदानात जाईल. शेवटचा चेंडू असेल 3ऱ्या षटकातील आणि 23 धावा तब्बल धावफलकावर बघायला मिळतात. कुठेतरी हवेचा
फायदा उचलण्याचा प्रयत्न इथे दिसला. कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी करेल गोलंदाज रियांश. शेवटचा चेंडू आहे आणि शेवटच्या चेंडूवर परत एक जर मोठा प्रहार आला तर नक्कीच एक मोठा फटका आला तर सन्मानजनक स्थितीमध्ये साईजोत कोरे हा संघ आपल्याला बघायला मिळेल. परंतु इथे एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. वेगाने क्षेत्ररक्षक पुढे सरसावला, चेंडूला क्षेत्ररक्षण केलं, फेकलं, तोपर्यंत एक धाव. षटक क्रमांक 3 इथे संपलेला आहे आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेले आहे एक गड्याच्या मोबदल्यात 24 धावा. या ऐकूया आपण एक आपल्याला बघायला मिळेल 24 धावा धावफलकावर एक गड्याच्या मोबदल्यात. विकेटचा जर आपण विचार केला तर 9 विकेट अजून हातामध्ये आहेत. तर मोठे फटके खेळायला काय हरकत आहे. 12 चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे. मोठी धावसंख्या जर तुम्ही उभी केली तर तुम्ही जेव्हा क्षेत्ररक्षणासाठी येतील तेव्हा मात्र तुमच्यासाठी ते बेनिफिट असेल. इथे आपण बघतोय सरळ बॅटने खेळलेला हा फटका. वेगाने चेंडू सीमारेषेकडे जातोय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावला, चेंडूला क्षेत्ररक्षण केलं, तोपर्यंत एक धाव. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 26 धावा, माफ करा 25 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक आपण बघतोय 4 आणि पहिल्या चेंडूचा योग्य रीतीने खेळ होतोय. संखेश पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला सुरेख फटका आहे. हवेच्या विरोधात खेळलेला हा फटका आपण बघतोय. एक धाव पूर्ण केली गेली आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 26 धावा, 26 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. यंग स्टार चषक माकणे ही स्पर्धा आपण बघतोय आणि याच मैदानावर 8 आणि 9 फेब्रुवारी या दिवशी आपण बघणार आहोत माकणे प्रीमियर लीग. माकणेचे सर्व खेळाडू एकत्र येतील. या वेळेला आपण बघूया 2 खेळाडू चेंडूच्या खाली. मात्र असं वाटलं होतं की दोघांची टक्कर होईल का, परंतु काय जबरदस्त झेल घेतला. एक थांबला तर दुसऱ्याने मात्र चेंडूला अलगद झेललं. कारण त्यांचं कॉलिंग खूप महत्वाचं होतं आणि ते कॉलिंग मात्र एकमेकांना त्यांनी केलं आणि ते मात्र एका चांगल्या खेळाडूला मैदानाच्या बाहेर पाठवण्यामध्ये यश आलंय. नवीन फलंदाज मैदानात येईल. रोहन बाद झाला, ज्याच्या खात्यामध्ये आपण बघितलं 17 धावा, एक चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून आला होता. तोच रोहन इथे बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. नवीन फलंदाज येतोय कौशल येतोय मैदानाच्या आतमध्ये. कौशल गावड हा सुद्धा हार्ट हिटर म्हणून फलंदाज म्हणून ओळख ह्याची आहे आणि त्याच फलंदाजाला मात्र आता त्याच्यावर नजरा असतील सगळ्यांच्या. एका बाजूने आपण बघतोय संखेशचं हे षटक 3 चेंडू झालेत, म्हणजे उर्वरित 9 चेंडू तुमच्याकडे आहेत आणि 9 चेंडू मध्ये जर तुम्हाला स्कोर बोर्डवर 50-55 धावा लावायच्या असतील तर या 9 चेंडूंवर तुम्हाला तुटून पडावं लागेल. या गोलंदाजाला कुठल्याही पद्धतीने मात्र स्थिर होऊन देता कामा नये, अन्यथा तुमच्या जर 30-35 धावा धावफलकावर लागल्या तर मात्र एकतर्फी सामना पुन्हा एकदा बघायला मिळेल. कारण या आधीचे 2 सामने जर आपण बघितले तर एकतर्फी सामने झालेत. जी रंगत यायला हवी आहे, जी प्रेक्षकांना सामन्यामध्ये मजा बघायची असते, ती मजा मागील 2 सामन्यापासून मात्र दिसत नाही. एका बाजूने मात्र चांगली गोलंदाजी होते, चांगली फलंदाजी होते, तर एक संघ थोडासा कमकुवत होताना आपल्याला मागील 2 सामन्यामध्ये बघायला मिळाला. इथून 8 चेंडू आहेत, धावसंख्या आपण बघितली तर 27 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. संखेश सुरेख गोलंदाजी, कौतुकास्पद कामगिरी करताना संखेश बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत आपण बघितलं तर या षटकामध्ये 1 विकेट आणि फक्त 3 धावा आल्यात 5 चेंडूमध्ये. काय जबरदस्त गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळते. याच्या आधीच्या षटकामध्ये 1 षटकार आला होता, त्याच्या आधीच्या आकाशच्या गोलंदाजीवर 1 चौकार आला होता फक्त.
सुरेख फटका आहे, चाबूक शॉट आपल्याला बघायला मिळतोय. खरोखरच चेंडू ज्या पद्धतीने मात्र आला, ज्या गतीने आला त्याच गतीने सीमारेषेच्या बाहेर गेला. चेंडू निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार येतोय शेवटच्या चेंडूवर आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 31 धावा, 31 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट आपण बघतोय. 4 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. शेवटचे 6 चेंडू आहेत. या 6 चेंडू मध्ये 10-12 धावा आल्या तर एक सन्मानजनक स्कोर जो आपल्याला हवा आहे तो मात्र आपल्याला बघायला मिळेल. या ऐकूया आपण एक मैदानात आज घुमतील चौकार षटकार, क्रिकेट खेळायला आज रमतील आमचे खेळाडू दमदार. अरे ठेवला यंगस्टर चषक भावी पिढीला. नक्कीच एक कमी इथे आपल्याला बघायला मिळते. प्रमोद सर असते तर नक्कीच त्यांना प्रश्न विचारला असता, परंतु पुढच्या सामन्यामध्ये नक्कीच आम्ही दोघे एकत्र असू. ज्यासाठी यंगस्टर चषकाचं आयोजन केलं गेलंय ते यंगस्टर मात्र इथे या मैदानावर आपल्याला खूप कमी बघायला मिळतात. कारण मागच्या वर्षीच यंगस्टर चषकचा अंतिम सामना झाल्यानंतर मात्र आयोजकांनी सूचना केल्या होत्या आम्हाला. आयोजकांची भाषणं झाली होती, त्यामध्ये सांगितलं होतं की माकणे गावातील तरुण खेळाडूंसाठी मात्र आम्ही प्लॅटफॉर्म निर्माण करतोय. तरुण खेळाडूंनी पुढे जावं, तरुण खेळाडूंनी समाजामध्ये या पंचकृषीमध्ये आपला खेळ दाखवावा, त्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतोय. परंतु इथे तरुण खेळाडू थोडेसे कमी दिसत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज इथे आपण बघतोय तर सुरेख फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलं. इथे कुठल्याही प्रकारची चुकी झाली नाही. क्षेत्ररक्षकाने अचूक झेल घेतला आणि गडी बाद होताना तिसरा हादरा लागतोय तो आपण बघतोय साईजोत कोरे या संघाला. यंगस्टर चषक भावी पिढीला घडवायला. यंगस्टारचं 2024चं पहिलं पर्व आपण बघितलं आणि त्यानंतर माकणे यंगस्टार संघ जिथे जिथे खेळायला गेला तिथे तिथे या यंगस्टार चषक माध्यमातून त्यांची प्रवेश फी भरण्यात आलेली आहे. तर एवढा चांगला सपोर्ट जर यंगस्टारच्या तुमच्या माजी खेळाडूंकडून तुम्हाला मिळतोय तर तुम्ही त्यांना सहकार्य करायला हवं, त्यांच्याकडून काहीतरी शिकायला हवं. खूप छान पद्धतीने मात्र सपोर्ट क्रिकेट खेळायला करताना माजी खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. या वेळेला सुरेख फटका आहे, चेंडूला मात्र खेळलंय सरळ गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून, थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण, परंतु आपल्या संघासाठी नक्कीच 2 धावा वाचवल्या गेल्यात. चौकार होता तिथे मात्र एका हाताने चेंडूला अडवलं आणि 2 धावा वाचवल्या गेल्या. तिथे धावसंख्या आपण बघितली तर 33 धावा, 33 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 5 सुरू आहे. पार्थ गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट, सरळ बॅटने खेळलेला फटका, सुरेख आणि अप्रतिम फटक्याचा मात्र नमुना आपल्याला बघायला मिळतोय. आणि आमचे कॅमेरामॅन आहे त्यांच्या पायावर चेंडू आदळतोय. हार्दिक जबरदस्त कॅमेरावर करताना आपल्याला बघायला मिळतोय. परंतु हार्दिकचं आणि फलंदाजाचं काही वैर आहे का हा प्रश्न सुद्धा सतावतोय, कारण हार्दिकला टार्गेट केलं जातं. इथे 2 चेंडू आज सकाळपासून आपण बघतोय हार्दिकला लागलेले आहेत. षटकार येतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 39 धावा. बॉलवरच कॅमेरामॅन आमचे आहेत त्यांच्या पायाजवळ जाऊन इथे 1 धाव येते. दुसऱ्याचं कॉलिंग नक्कीच असेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. या 2 खेळाडूंची धावगती बघा काय सुरेख आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 41 धावा. अजून या षटकातील 2 चेंडू आहेत. ज्या पद्धतीने धावा यायला हव्या होत्या त्या या मागील 2 षटकामध्ये आपण बघितलं तर आलेल्या आहेत. इथून 2 चेंडू आहे. एक मोठा प्रहार येईल का हा प्रश्न सतावत होता आणि त्याचं उत्तर एस असं आलंय. 6 धावा. कारण ज्या पद्धतीने हवा वाहते इथून त्याच दिशेने मात्र खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू बराच बाहेर पडलाय. 6 धावांकरिता धावसंख्या 47. 47 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. अजून एक चेंडू आहे. एक चेंडू जर सीमारेषेच्या बाहेर पाठवला तर एक सन्मानजनक स्थिती जी साईजोत कोरे संघाला हवी होती
ती उभी राहताना आपल्याला बघायला मिळेल. इथून रॉकी ग्रुप थोडासा मात्र टेन्शन मध्ये आलं असेल, कारण पहिल्या 3 षटकामध्ये आपण बघितलं तर खूप कमी धावा होत्या. त्यानंतर आपण बघितलं तर चौथ्या षटकामध्ये 11 धावा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये माफ करा, आणि चौथ्या षटकामध्ये परत एकदा चांगली गोलंदाजी झाली, 7 धावा आल्या आणि इथे 1 बाउन्स चेंडू निघून जातोय. 4 धावांकरिता चौकार येतोय आणि या चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 51 या धावसंख्येवर. विजयासाठी 30 चेंडू आणि 52 धावांचं लक्ष समोर असेल आणि या 52 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा मी मायक्रोफोनवर करतोय हलकासा बदल, आणि पुढील धावतं वर्णन करण्यासाठी हार्दिक किणी हे आमच्याशी जोडले जातील. धन्यवाद. तर पुन्हा एकदा आपण बघतोय रिप्ले मध्ये चेंडू बघा कसा चेंडूला शेवटपर्यंत त्याने कॅच केलंय आणि नंतर मग समोरच्या कॅमेऱ्याने टिपलंय ते दृश्य आणि तो चेंडू बघा अजूनपर्यंत तिथेच आहे आणि तो चेंडू दाखवला जातोय. हार्दिकच्या पायाजवळ चेंडू थांबलाय आणि खरोखरच अप्रतिम कॅमेरा वर्क. 6 सीटर स्पोर्टच्या माध्यमातून आपण बघतोय ही स्पर्धा लाईव्ह. या स्पर्धेला जोडलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. या ऐकूया यापुढील आवाज पालघर भूषण आणि आमचे जवळचे मित्र प्रमोद सरांचा. धन्यवाद. गावाच्या ग्रामस्थानी आज आयोजन थँक्यू. चला जय हनुमान मायखोप, एनसीसी सफाळे, जय महाराष्ट्र चिखलपाडा, शिवशक्ती उसरणी आणि दोन्ही संघातील विजेता संघ म्हणजे चालू सामन्यातील दोघांचा एक प्रतिनिधी इथे पाठवा. लॉस टाकायला लावलेले आहेत. जय हनुमान मायखोप, एनसीसी सफाळे, जय महाराष्ट्र चिखलपाडा, शिवशक्ती उसरणी आणि चालू सामन्यातील एक प्रतिनिधी. थँक्यू व्हेरी मच. बहाडोलीचा आवाज अर्थातच मनोजी पाटील यांचा आपण ऐकतायत. तुमच्या जवळचे अगदी मित्र आणि विश्लेषक म्हणून मी तर म्हणेन अप्रतिम आहेत आणि समालोचक म्हणून धुरा तर ते सांभाळतात, परंतु एखाद्या समालोचकाला कशा पद्धतीने उत्तर द्यायचं लीड आणि एक्सपर्ट हे ज्याला समजलं समालोचकाला तो परिपक्वतेचा झाला. कारण या गोष्टी खूप मायने राखतात. लीड आणि एक्सपर्ट जेव्हा तुम्ही मोठ्या स्पर्धा करता त्यावेळेला तुम्हाला लीड एक्सपर्टचं नॉलेज असायला हवं आणि ते आत्ताच नॉलेज जे आपण सातत्याने पाहिले गेली कित्येक वर्ष मी पाहिले मनोज पाटील यांना. तर थँक्यू व्हेरी मच. बहाडोलीचा एक गोड आवाज आणि तेवढं सुंदर व्यक्तिमत्व, ज्यांच्या डिक्शनरीमध्ये जो चांगला वागला त्यांनी त्याला सांभाळून ठेवलं आणि ज्यांच्या डिक्शनरीमध्ये जो कोणी नडला त्याला डिक्शनरीमधून डिलीट केलं, हे मात्र सातत्याने आपण पाहिलंय. आणि हे माणुसकीचं नातं रोवणारं असं मनोजी पाटील यांचा स्वभाव आपल्याला पाहायला मिळतो. कारण तुमचा स्वभाव हा पेड्यासारखा असावा जो राजवाड्यात सुद्धा तीच चव देतो आणि झोपडीत सुद्धा तीच चव देतो. आणि हे मनोजी पाटील यांच्याबद्दल, मंगलदाजी घरत यांच्याबद्दल म्हणायचं झालं तर असे व्यक्तिमत्व सातत्याने पाहायला मिळतात. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. आज स्वप्नील पांडे खुश आहेत आपल्या संघाच्या कामगिरीवर. 6 विकेट्स ज्यांच्या नावावर आणि 1 बॉल देऊन त्यांना सन्मानित केलं गेलं. फायपर 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये रॉकी ग्रुप टिंबी खोडावे या टीमचे पाहायला मिळतात. आकाश गावड आणि कामेश पाटीलला आपण पाहतायत. एक धडाडीचा फलंदाज पाहायचंय कशा पद्धतीने सुरुवात होईल. एका साईडला संघ आहे कोरेगाव. मैदानाचा अभाव, परंतु क्रिकेटवरचं सुंदर असं प्रेम त्यांचं सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. कारण जे समुद्र किनारी जे गावं आहेत ती खऱ्या अर्थानं आपण पाहतायत
ज्यांना मैदान नसतं अशा वेळेला त्यांचं मैदान म्हणजे समुद्र किनारा, आणि समुद्र किनाऱ्यावर भरती आणि ओहोटी या दोन गोष्टी पाहिल्या जातात आणि त्यानंतर प्रॅक्टिस केली जाते. या सुद्धा खूप गोष्टी सांगण्यासारख्या असतात. आणि समुद्र किनारी लगत जे गावं असतात त्यांचे त्या गावातील खेळाडू खूप टॅलेंटेड असतात आणि त्यांची गुणवत्ता ठासून भरलेली असते. या आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊया. रॉकी ग्रुप टेंबे कोडावे टीमला विजयासाठी 52 रन्स भूपेशदादा पाटील या संघाला घेऊन चालतात. पहिलाच बॉल कामेश पाटीलने फेकून दिलाय सरळ चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगले प्रयत्न केले होते, प्रयत्नांती परमेश्वर, गुड ट्राय. त्याला बीट करत चेंडू निघून जाईल. 6 धावांकरता क्रॅकिंग स्ट्रोक कामेश पाटीलच्या बॅट मधून. दणकेबाज सुरुवात 6. प्रीमियर लीगचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट म्हणून कौशल गावड स्वतःला झुकलं होतं त्या ठिकाणी. तोच कौशल गावड पुन्हा एकदा पुढे येत असताना पाहायला मिळतोय. प्लस स्वतःच्या कुशल नेतृत्वावर त्याने तो अवॉर्ड मिळवला होता बेस्ट फिल्डरचा. रोहन तरेला आपण पाहत आहेत, एक जुना जाणता खेळाडू म्हणून ज्यांची ओळख. रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा शुभमजी उपाध्याय यांची कोण विसरेल. SP ट्रॉफीज आणि त्यामध्ये एक मॅन ऑफ द सिरीज बायसिकल मिळाली होती, तोच रोशन तरे. ऑन साइडला आकाश गावड सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता, कोणतीही मिस्टेक करणार नाहीयेत. कुणाल गुड कॅच ऑफ क्वालिटी, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, फर्स्ट विकेट डाऊन, गॉन. शमकनजी तरे साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत. सचिनजी तरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशोकजी पाटील आपण पाहू शकाल. बाळू घरत अर्थातच बाळू मामा यांना आपण पाहतायत. या आपण त्यांच्या साक्षीने या ठिकाणी मंगलदाजी गरज साहेब आहेत. एका संघाला बाय मिळेल तो तिसऱ्या फेरीत धडक मारेल. पहिलाच विकेट 7 वर, फर्स्ट विकेट डाऊन. आकाश गावड गोलंदाजी करताना आकाश गावडने परफॉर्मन्स जर आपण पाहिला तर चांगला केला. 7 रन देऊन 8 रन देऊन कोणताही विकेट तर मिळाला नाही, परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. न्यू बॅटर सूरज भोईर आज पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी मिळाली, कारण या अगोदर 6 ते 7 वर्षांच्या पलीकडे जर आपण गेलात तर सूरज भोईरचा बॅटिंग ऍव्हरेज जर पाहिला तर लाजवाब होता. ऑन साइडला खूप चांगला फटका, सरळ बॅटचा उपयोग करत असताना स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध वायडिश मध्ये होते. लॉंग ऑन पुढे आले आणि तत्पूर्वी सूरज भोईरच्या बॅटमधून 1 रन. राहुल पाटील आणि सूरज भोईर एक काळ जबरदस्त एवन जोडीने गाजवला. जेव्हा जेव्हा यायचे तेव्हा तेव्हा मात्र षटकार चौकारांचे पाढे बोलायचे, परंतु आता काळ जर आपण पाहिला तर थोडाफार बदललाय. अपकमिंग यंग टॅलेंटला संधी दिली गेले. आता कामेश पाटील जबरदस्त भन्नाट फॉर्म मध्ये आहे. ऑन साइडला मिस टायमिंग स्ट्रोक, तेवढीच चांगली फिल्डिंग, स्टॉप केलं सर्कलच्या आतमध्ये. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होते, धाव झाली असती, परंतु सूरज भोईर सांगतात रिस्क नको कामेश. पहिला सामना जय हनुमान मायखोप आणि जय महाराष्ट्र चिखलपाडा. चला लगेच दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच या टॉस करण्याकरिता. पहिला सामना आपण पाहत आहेत NCC सफाळे आणि दुसरा सामना असेल जय हनुमान मायखोप आणि जय महाराष्ट्र चिखलपाडा, कारण विजय संघाला लगेच आपण खेळवणार नाहीये. तो दुसरा सामना असेल. शिवशक्ती उसरणी टीमला बाय मिळाले. ऑन साइडला मिस टायमिंग स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेगचा खेळाडू थोडासा पुढे आला होता, अगदी घाई केली आणि या वेळेला 2 धावा एक्झॅक्टली पाहायला मिळतात सूरज भोईरच्या बॅट मधून. थोडेसे फंबल झाले, तिसऱ्या धावेसाठी पलटलेत. इथे मात्र सूरज भोईर जीवाची आकांक्षा करतायत. 1-1 रन फार महत्वाचे आहे. कामेश पाटीलला ठाऊक आहे इथून जर आपण गोलंदाजांवर दबाव आणला तर येणाऱ्या बॅटरवर सुद्धा तेवढा दबाव नसेल, गोलंदाजावर तेवढा दबाव असेल. हे सेन्सेशनल क्रिकेटर म्हणून आपली ओळख आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 12. 52 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर कामेश 3 बॉलमध्ये 8, सूरज भोईर 2 बॉलमध्ये 4, 12 वर 1. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि या ऐकूया आपण सिद्धिविनायक म्युझिकल डीजे विठ्ठल
गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक रोहन तरेने हाताळलं. 12 रन्स 1 विकेट. मिनेशला आपण पाहतायत. अतिशय चांगलं आयोजन, सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. 2 खेळाडू कक्ष आणि त्यामध्ये अजून एक महिला कक्ष सुद्धा आपण पाहतायत. माकने प्रीमियर लीग लवकरच नेक्स्ट वीक मध्ये येते. 8 फेब्रुवारी आणि 9 फेब्रुवारी या कालावधीमध्ये 2 दिवस त्या स्पर्धेचं आयोजन. मनोज पाटील त्या स्पर्धेला समालोचनाची भेट देतील आणि 9 तारखेला पुन्हा एकदा साखरेच्या मैदानात आमच्या समोर जॉईंट होतील. 12 रन झालेत. 12वर 1. 40 रनची आवश्यकता आहे. चला विकास, थोडीशी घाई करा जरा. विकास 18 नंबरची जर्सी परिधान करणारा. विकीला आपण पाहताय ज्या पद्धतीने टप्पा पडल्यानंतर मिनेशचा हा बॉल रायझिंग डिलिव्हरी होती. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. सूरज भोईर खडेखडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला. एका साईडला ललितला आपण पाहतायत. राज निजाई. संघाची धावसंख्या 12. 12वर 1. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 23 बॉल आणि 40 रन हे सामन्याचं समीकरण आहे. रॉकी ग्रुप टेंबे खोडावे टीमला विजयासाठी. ऑन साइडला न्यू लुक पॅटर्न शॉट पाहायला मिळतोय. कडक शॉट आपण पाहू शकला. सूर्यकुमार यादव कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला वळवलं. 4 रन. फाईन लेगला चौकार. अप्रतिम क्रॅकिंग स्ट्रोक होता. बॅटचा फेस ओपन केला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट पंच पाहायला मिळतोय. सिंगल मेल. तर मिनेशला इथे विकेट खूप महत्वपूर्ण असणार आहे, मायने राखणार आहे. विकेट आणि डॉट बॉल, जेवढे डॉट बॉल येतील तेवढा दबाव हा फलंदाजांवर राहील. परंतु इथे धावा थांबत नाहीयेत. स्ट्राईक रोटेट होत आहे आणि स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर ज्या पद्धतीने तुमची जी मानसिकता असते ती खालावली जात नाही, तर ते होप्स वाढतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17. लॉस ऑफ 1 विकेट. मिनेटचा हा बॉल छान आहे, परंतु इथे आपण पाहतायत कामेश पाटीलला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. म्हणून मी उल्लेख केला होता की मिनेशला विकेट खूप मायने राखणार आहे. कोणतीही चुकी केली नाही. कॅच अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. मोहितने परिपूर्ण मन मोहित केलं या कॅचने. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो ड्युटी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17. लॉस ऑफ 2 विकेट. विजयी संघाला खेळावं लागेल एनसीसी सफाळे या टीम बरोबर. शिवशक्ती उसरणी टीमला बाय मिळाले. जय महाराष्ट्र चिखलपाडा हा संघ खेळणार आहे. प्रतिस्पर्धी संघ जय हनुमान मायखोप या टीम बरोबर. सेकंड राऊंडचा पहिला सामना 4 षटकांचा. या वेळेला वेगळ्या पॅटर्न शॉटने खेळला गेला. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक. रियांश पाटीलच्या बॅट मधून एक खणखणीत झन्नाटेदार चौकार. अचंबित करणारा हा फटका. 4. गायकवाड हे फेम आहेत आणि प्रत्येक टेंबी खोडावळकरांच्या गळ्यातलं ताईत आहे. ऑन साइडला फटका छान आहे. फाईन लेगला चेंडू फार वेगाने निघून चाललाय. तेवढाच वेगाने फिल्डर गेले आणि इथून आपण पाहताय तेवढीच आपण जोखीम पत्कारता खरं, परंतु आपल्या शरीराची सुद्धा तेवढीच आपण काळजी घ्या. इथून आपण पाहतायत कारण क्रिकेट आमचा जीव की प्राण, परंतु एवढं बेतेल असं तेवढं तरी करू नका.
क्रिकेट हा खेळ तर नेहमीच आपल्या श्वासात राहणार आहे, परंतु त्यासाठी आपण थोडेसे प्रयत्न तर केले. फिल्डर होते त्या ठिकाणी विपुल चांगली ट्राय केली होती परंतु असफल. परंतु या प्रयत्नांना, या जिद्दीला विपुल तुला सलाम असेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25 विजयासाठी 27 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 27 हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 18-27 समीकरण रॉकी ग्रुप टेंबी खोडावे या टीमला विजयाकरिता. अगदी सफाळे स्टेशन पासून पश्चिमेला आपण आलात तर नूतन नगर माकणीचं हे सुप्रसिद्ध मैदान आणि इथून सुरू असलेला क्रिकेटचा घमासान, इथून थेट प्रक्षेपण युट्यूबवर 6 सीटर स्पोर्ट्स या चॅनेलवर आणि केबलवर सुद्धा आपण पाहताय ती स्पर्धा कव्हर होते. थेट प्रक्षेपण पाहायला मिळतं. घराघरामध्ये ही स्पर्धा जाऊन पोहोचली गेले. हे सुद्धा नावलौकिक ही स्पर्धा आपण पाहतायत. हळूहळू ही स्पर्धा अजून उंची गाठेल. प्रेक्षकांनी तर उदंड प्रतिसाद या स्पर्धेला दिलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25. आमचे लाडके काका हे सुद्धा खूप चांगली मेहनत घेत आहेत. प्रत्येक स्टँड मध्ये ते पाणी पोहोचवत आहेत खेळाडू कक्षांपर्यंत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. ऑन साइडला खेळला गेलाय. हुकच्या फटक्यात सूरज भोईरच्या बॅट मधून क्लास. आज तो सूरज भोईर 7 ते 8 वर्षाच्या पलीकडे जो खेळत होता तो पुन्हा एकदा मात्र पुनरागमन केलंय. व्हॉट अ शॉट. चौकार आणि संघाची धावसंख्या 29. ऑन साइडला पूलचा फटका. कौशल गावडला निवडलंय आणि कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. सूरज भोईरच्या खेळीला पूर्ण विराम. जास्त चेंडूला फोर्स केलं नाही. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद मनगडाचा चांगला वापर केला होता परंतु मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. तेवढं प्रॉपरली टायमिंग नव्हतं. जर टायमिंग साध्य झालं असतं तर कदाचित हवेच्या झोतावर चेंडू बोलत बोलत निघून गेला असता षटकारासाठी. परंतु कौशलला यावेळेला निवडला. चांगला झेल टिपला. फलंदाज बॅक टू द डगआउट. गॉ. संकेश गावड उर्फ सँकी खूप चांगली मेहनत घेतो. सँकी ज्या वेळेला रॉकी ग्रुप टेंबेकोडावेची स्पर्धा येते रात्रंदिवस हे सर्व रॉकी ग्रुपची टीम तयारीनिशी 1 महिन्याच्या अगोदरच लागलेली असते. आपली नोकरी धंदा सांभाळून त्या मैदानाला वेळ देणं फार जिकरीचं काम असतं. एखाद्या खार्टन विभागात असं क्रिकेटचं नंदनवन करणं ही सुद्धा जिद्द असावी लागते आणि म्हणून आज पॉप्युलर स्पर्धा म्हणून जी ओळखली जाते रॉकी ग्रुप पुढच्या वर्षामध्ये ती स्पर्धा अजून नाविन्य काहीतरी घेऊन येईल. 29 रन बॅटची एज होती. प्लेइंग फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले होते सँकी. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल नशिबाचा चौकार याला म्हणतात. न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं, झुकावं लागतं. नशिबाच्या 4 धावा. रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 15 बॉल मध्ये 19 रॉकी ग्रुप टेंबेकोडावे टीमला. विजयासाठी फोर्स केला. यावेळेला फोरआर्मचा चांगला वापर केला आणि या संघाचा रॉकी ग्रुप टेंबेकोडावे टीमचा बाहुबली संकेश गावडच्या बॅट मधून षटकार 6. थोडासा महागडा ठरतोय. या अगोदर मिनेशने चांगली गोलंदाजी केली होती. 1 विकेट मिळवली होती.
इथून स्लोवर वन चेंडू होता, चांगली थिंकिंग वापरली. स्लोवर वन चेंडू ही उत्क्रांती तुम्हाला करावी लागते. इथून खराब फिल्डिंग आणि 4 रन मिळतील. चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 43. चला दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. आपण लगेच फॉर्मॅलिटी पूर्ण करूया, टॉसची प्रक्रिया करूया, लगेच आपण निर्णय कळवा. या सचिन तरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस त्या ठिकाणी करीत आहोत. संघाची धावसंख्या 43. संकी जबरदस्त बॅटिंग. चौकार आला. ह्या वेळेला ऑन साइडला खेळण्याचा दृष्टिकोन चांगला होता, परंतु तिथे विपुल यांनी कॅच ड्रॉप केलाय. 2 धावा येतील का? यस संकी. त्या ठिकाणी 2 धावा घेत असताना कुणाल, चांगले व्हेरिएशन होतं कुणालकडे, परंतु इथून जर आपण पाहिलं तर खूप धावा खर्च केल्या. एका साईडला जय महाराष्ट्र चिखलपाडा नानू यांचा संघ पाहायला मिळेल, एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान मायखोप. दोन्ही संघ बलाढ्य. चार ओव्हर नुकतंच अनाउन्समेंट सुद्धा केली होती. सेकंड राऊंडचे पहिले जे आपण पाहताय सामने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 45. संकेश गावड त्या रिदम मध्ये आहे. रॉकी त्यांच्या जर्सीवर आपण पाहिलं होतं. रॉकी ग्रुप टेंबी कोडावे या स्पर्धेमध्ये खेळत असताना सातत्याने रॉकी दादा यांना ते प्रेरणास्थान मानतात, मार्गदर्शक मानतात. आणि ही खूप महत्वाची उपलब्धी असते. जेव्हा तुम्हाला ती पोचपावती मिळते त्यावेळेला तुमचे सुद्धा होप्स वाढतात की आपण आपल्या मुलांसाठी काहीतरी करावं. जय महाराष्ट्र चिखलपाडा टीमने टॉस जिंकलेला आहे. नानू निर्णय 4 षटकांचा सामना असेल आणि फिल्डिंग स्वीकारले. 1 षटक पॉवर प्लेचं बंधनकारक असेल. 45ला 3 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकास भरपूर वर्षांचा अनुभव आहे या खेळाडूच्या पाठीशी. मेडन ओव्हर सुद्धा आपल्याला कित्येक वेळा पाहायला मिळतात. विकेट हॅट्रिक सुद्धा साध्य केलेत. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर ऑफस्टम्पच्या थोडंसं बाहेर आणि कुणाल त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. लेग बाईच्या इशाराने अजित म्हात्रे सर या ठिकाणी दर्शवत असताना मॅन फ्रॉम एक्सर बोरिवली आणि एका साईडला विरल नायर सर यांना आपण पाहतायत. मॅन फ्रॉम कांदरपाडा दहिसर मुंबई आणि विशाल नाईक सर. हे तिन्ही खेळाडू मात्र खूप चांगले क्रिकेट खेळलं MRIच्या बॉलवर आणि आता मात्र पंचांची भूमिका निभावताना पाहायला मिळत आहे. चिप शॉट होता, हलक्याशा हाताने खेळला होता. वाईडिश लॉंग ऑफचा फिल्डर कौशल गावड पुढे सरसावेल. संकीच्या बॅटमधून 2 धावा येतील. काय बॅटिंग ॲव्हरेज आतापर्यंत पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट बॅटिंग. संघाची धावसंख्या 48. आता विजयासाठी 4 रनची आवश्यकता आहे. चार रनचं अजून सुद्धा आपण पाहतायत लक्ष आहे. प्रेक्षक वर्ग काही जोडले गेलेत. जे श्रोते ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम आयोजकांच्या वतीने. यावेळेला मोठा प्रहार तर जरूर केला गेलाय, परंतु वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं कौशल गावड का यावेळेला जरूर आपण पाहतोय. तो म्हणतोय का मला बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड मिळाला SPL 2025 मध्ये. त्याचं एकमेव कारण मी चांगला फिल्डर आहे, चांगला क्षेत्ररक्षक आहे हे दर्शवत असताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक हा एक क्रिकेटमधील दुवा आहे आणि एका दुसऱ्याचा खेळ तर क्रिकेट नाहीये हे आपण सातत्याने पाहिलंय. एक महत्वाचा भाग असतो क्षेत्ररक्षक आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. बॅटिंग तर तुम्ही एकटे करू शकता, परंतु जेव्हा बॉलिंग करताना फिल्डरची खूप गरज भासत असते. 48ला 4. आता 9 बॉल आणि विजयासाठी 4ची आवश्यकता. राहुल पाटील या खेळाडूचा सुद्धा उल्लेख केला होता. सूरज भोईर आणि राहुल पाटील ही एवन जोडी फार वर्ष जबरदस्त क्रिकेट ज्यांनी हाताळलं गेलं. रॉकी दादा एकमेव असे जे सिनियर खेळाडू म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते या संघामध्ये. जे खेळाडूंना घेऊन चालतायत ते सुद्धा एक परफेक्ट ऑलराऊंडर, परंतु आता त्यांनी पाहिलं की नवीन तरुण जे उभारते सितारे खेळाडू आहेत त्यांना चान्स, त्यांना संधी देऊया. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर टॅप करण्याचा प्रयत्न केला. एका साईडला रोशन तरे, विकी अर्थातच विकास यांना आपण पाहत आहेत. यस 22च्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 49. असं वाटलं की बॅटने मात्र ह्या वेळेला टॅप केलाय, परंतु सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या गुडघ्याला जाऊन चेंडू आदळला पायावर.
49ला 4-3ची आवश्यकता. चांगली गोलंदाजी, आतापर्यंत हार मानलेली नाहीये. विकास झकास कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. अप्रतिम चिप शॉट, कौशल गावडला पुन्हा एकदा निवडला. व्हॉट अ कॅच, एक्सलंट फिल्डिंग बाय कौशल गावड. फलंदाज बाद रेयांश पाटील. बॅक टू द डगआउट. आतापर्यंत आणि 5 धक्के बसले गेलेत. उमेश गावड न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. त्रेयांश बॅक टू द डगआउट. चांगली गोलंदाजी विकास यांच्या माध्यमातून 7 बॉल आणि 3 रन. एसपीएल मध्ये उमेश यांनी खूप चांगली स्टार्ट दिली होती. ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली होती क्लास, तोच मात्र उमेश गावड आपल्याला पाहायला मिळतोय. विकास पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सुंदर गाणं यावेळेला सादर केलं कॅन्डी यांच्या माध्यमातून. संजू राठोड नेहमीच काहीतरी नाविन्य घेऊन येत असतात. ट्रेंडिंगला असतं गाणं आणि वानखेडे स्टेडियमवर हे गाणं जबरदस्त वाजलं गेलं आणि प्रत्येक खेळाडू सुद्धा थिरकायला भाग पडलं, कारण या गाण्याने भरपूर काही प्रसिद्धी मिळवली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 49. हलक्याच्या हाताने मनगडाचा वापर करत असताना ऑन ड्राईव्ह खेळतात. पायावरचा चेंडू सहजगत्या खेळला. ललित पुढे सरसावतायत. एक जुनी जाणते खेळाडू आहेत. काही काळ मी पंचांची भूमिका सुद्धा त्यांच्या माध्यमातून पाहिली साखरीच्या मैदानात. जेव्हा ते यायचे साखरीच्या मैदानात, रुपेजी नरेश पाटील नेहमीच त्यांना प्रोत्साहित करायचे. पंचांच्या भूमिकेत ते असायचे. आणि ललित एक सुंदर व्यक्तिमत्व आहे, चांगले खेळाडू म्हणून ज्यांची ओळख सुद्धा पाहायला मिळते. 1 रन मिळेल. 50 रन. आता 6 बॉल आणि 2 रन फक्त म्हणून चालणार नाहीये. क्रिकेट आहे. चला थोडीशी घाई करा. 3:30 वाजण्याच्या सुमारास अजून पहिला राऊंड आपण पाहत आहेत. आता सेकंड राऊंडला सुरुवात होईल. 4 षटकांचे सामने खेळावे लागतील आणि वेळेनुसार तुम्हाला ते षटक कमी सुद्धा केली जातील थर्ड राऊंड मध्ये. याची सुद्धा ती दखल घ्या. आत्ताच आयोजक आम्हाला ही माहिती देत आहेत. 50 रन आणि आजच्या दिवसातील नो एक्सक्यूज. आजचा शेड्यूल पूर्ण होईल. फेब्रुवारी महिन्यात क्रिकेट गाजतो बघायला साखरे गावात. आई एक विराट चषक साखरेच्या दम आहे नावात. आई एक विराट चषक साखरेच्या दम आहे नावात. शूज चेंज केले जात आहेत. एक जुनी आठवण या शूजच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एखाद्या खेळाडूने ब्रँडेड शूज घेतल्यानंतर ते काही खेळाडू 6 ते 7 जण परिधान करायचे, हे आपण पाहिलेलं आहे. आणि मनोज पाटील त्याचे साक्षीदार आहेत. मंगलदाची घरत आहेत. अणवाणी चपलेने सुद्धा मात्र काही खेळाडू खेळलेत. हाफ ट्रॅकवर म्हणा, शर्टवर म्हणा. तेव्हा ब्रँडेड टी शर्ट नव्हते. बॅट एक असायची. 15 जणांचा त्या बॅटला हात लागायचा. बॉल घेण्याची ऐपत नव्हती. एक कुठून तरी आपण संपूर्ण 11 खेळाडू 1-2 रुपये काढायचे आणि त्यावेळेला मात्र तो 10-11 रुपयाचा बॉल असायचा आणि त्यावेळेला 11 खेळाडू बॉल एक असायचा. परंतु आता एक नाही, हे कुठेतरी मनाला खंत वाटते आणि त्यामुळे आता सगळ्या गोष्टी परफेक्ट आलेल्या आहेत. आता तुम्हाला मिनरल बिस्लेरी वॉटर सुद्धा मिळतात. त्यावेळेला एक कुठेतरी निळ्या कलरचं पिंप असायचं. कुठेतरी विहीर दिसली, कुठेतरी बोरिंग दिसलं तर तिथे जाऊन ते मात्र निळ्या कलरचा पिंप भरून आणायचे किंवा कळशी एखाद्या घर जवळ असेल तर कळशी घेऊन पाणी प्यायचे. हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. सकाळी 7 वाजता घरातून निघायचे. आपली 9 वाजता मॅच आहे. कुठेतरी लेटर, त्यावेळेला ऑनलाईन काहीच नव्हतं, सुविधा नव्हत्या. अशा वेळेला कुठेतरी एखादा गावातील मिळाला तर आज आमच्याकडे मॅच आहे, तुमच्या संघाला ती माहिती द्या, हा टेलिग्राम असायचा. अशा वेळचे ते दिवस एक वेगळे होते आणि ट्रॉफीसाठी तेव्हा क्रिकेट खेळायचे हे माझे खेळाडू. आज त्यांना ते दिवस आठवत असतील तर ते सुद्धा म्हणत असतील की असे जर दिवस त्यावेळेला असते तर आम्ही इंटरनॅशनल क्रिकेट सुद्धा खेळलो असतो. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. इथे 1 रन मिळेल, मात्र बाईच्या स्वरूपात असेल. बॅट अँड बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. सिंगल मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर.
51 रन्स 51. थोडीशी चूक झाली आणि तिथे आपण पाहतात विकेट मिळाली असती, परंतु त्याचा पुरेपूर फायदा मिळाला. आणि खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटचा आम्ही सदैव ऋणी आहोत समालोचकाच्या नात्याने. त्यांनी एक व्यवसाय दिला या टेनिस बॉल क्रिकेटने. त्यामध्ये यूट्यूब लाईव्ह असेल, समालोचक असतील, पंच असतील, गेम फिनिश राहुल पाटील. मात्र या वेळेला आता थांबणार नाहीये, ती ऊर्जा मिळाली. इथून मात्र ठोकला षटकार आणि रॉकी ग्रुप टेंबी खोडावे टीम दुसऱ्या फेरीत धडक मारली. कॉंग्रॅच्युलेशन रॉकी ग्रुप टेंबी खोडावे टीम अँड हार्ड लक साई ज्योत 11 कोरे टीम. आपण आलात, वेळेवर हजर राहिला, चांगला डिसिप्लिनरी पद्धतीने खेळ दाखवला, त्याबद्दल आपलं सुद्धा आयोजकांच्या वतीने या 43 जणांच्या वतीने आपलं मनपूर्वक लाख लाख धन्यवाद. आणि या टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.